नमस्कार मित्रांनो, मी विवेक केळवतकर आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आपला कॉलेज आता आपण आलो आहे आपल्या कॉलेजमध्ये. तर हे बघा, हे बघा या डेप्या आले. डेप्या ऐ हात दाखवायचा. हा न्यूजपेपर वाचू राहिला गाडी. आता थोड्या वेळानंतर जॉबला जाते. मी आलो आहे कॉलेजमध्ये बुक इश्यू करायला. बुक घ्यायचे द्यायचे कारण की सुट्ट्या पण चालू आहे. तर बघू आता बुक भेटते की नाही. तर चला सगळ्यात पहिले आपण जाऊ लायब्ररीमध्ये. तर चला लायब्ररीतून बुक इश्यू करू. बघा लायब्ररीकडे चाललो. तर बघा आता आमचे हे कॉलेज आहे, ते पूर्ण कॉलेजचं कॅम्पस आहे. छोटं मोठं कॅम्पस आहे, बाकी काही नाही. हे बा माया भरोशावर घुमते साला, असं आहे काम याचं. तर चला आता पहिले लायब्ररीत पाहू. आहे का मॅडम? मॅडम आहे. अरे बुक किती आहे. चला बुक इश्यू करू पहिले. आता आपण बुक इश्यू झाली आहे. येणं घेतली अकाऊंटची, मी घेतली बिझनेस इन्व्हायरमेंट आणि अजून एक फार्म वर्क आहे त्याची. हे बघा हे कॉलेज असं आहे. आता सानसून आहे म्हणजे सुट्ट्या चालू आहे ना, त्यामुळे सानसूनच राहील. हा क्लास आमचा आहे. हा जो क्लास आहे हे बघा, तो क्लास आमचा आहे. आता 11 तारखेपासून चालू. हे उर्दू लोकांचे क्लास आहे. उर्दू हे बघा. हे काय होतं की ते आहे. तर इथून चला खाली. हे बघा इकडे डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश डिपार्टमेंट आहे इकडे. अरे इकडे तर बंदच आहे. हे बघा कॉलेज पुरं बंदच आहे. हे कामाचं कॉलेज नाही आमचं. अरे बरं कॉलेज कामाचं नाही आहे. डबल इथून आलो तिथूनच जा लागते. चला जिथून आलो तिथूनच जा. काय तिथं घुमा लागते. सुट्ट्याच चालू आहे ना, काय करणार आहे. चला लवकर जाऊ. घरी जायचं आहे. 10-11 वाजून राहिले. तर चला आता भेटू सरळ खाली. हे बघा हा आहे पुरा कॅम्पस, दाखवून देतो. हे बघा हा पुरा कॅम्पस आहे. तर आपला गडी चालला खाली. इथं बास्केटबॉल स्केटिंग खेळल्या जाते. मी खेळन काही दिवसानं, प्रॅक्टिस चालू होणार आहे. तर हे बदामचं झाड. चला आता खाली जाऊ. घरी जाता टाईम पण झाला, 11 वाजले आहे. लवकर घरी जाऊ. बोर होऊन राहिलं तसंही आता. चला पुरा कॅम्पस आहे खालचा. चला कुठे आपला गडी कुठे. हे बघा इकडे बसलेला गडी. घरी जायचं आहे. नाश्ता झाला आहे आपला, तसं टेन्शन नाही आहे म्हणा. पण फोन आहे घरचा, फोन याचं इकडे जाणं बरं राहते. तर चला आता भेटू आपण सरळ रस्त्यावर जेव्हा आपण जाऊ. आता तुम्हाला तिकडे दाखवून देऊ. तर चला. तर आता आपण आलो आहे. हे कोणतं एरिया म्हणजे रे, शिवाजी सायन्स कॉलेज कॉलेजचा भाग आहे. इथून येले आता सोडून देतो त्याच्या जॉबवर. इथून आता घरी जातो. हा पुरा हे बघा, हे पुरं स्वागतम. हे बघा आता इथून पहिले आता घरी जाऊ. गाडी देऊन देऊ, घरी जाऊ. चला इथे सोडून देतो, जातो घरी. भेटू मग आता सरळ घरी. चल हा गेला घरी. आता आपण बी चाललो जाऊ घरी. आता गाडी देऊन द्यायची आहे. तर हे बघा हे इरविन चौकचा स्क्वेअर आहे. तर चला आता घरी जाऊ. सरळ आता घरी भेटू. चला. तर आता ते दादाचा फोन आला होता. तर त्यांच्या इथं झालं आहे सिलेंडर. त्यांच्या इथं गेला आहे सिलेंडर. तर ते आता सिलेंडर घेण्यासाठी येत आहे. तसं तर त्यांचं कालच गेलं, पण ते आलं नाही. तर आता ते डायरेक्ट गोडाऊनवर जाऊन घेऊन यावं लागते. तर आता ते येत आहे. त्यांना पण एक आहे सिलेंडर. तर मी आता मामाकडे नेऊन ठेवलेला आहे. तर त्यांना इथे आल्यावर त्यांना म्हणतो की बा मामाकडे चला. तिथून सिलेंडर उचलतो आणि तिथून जातो गोडाऊनवर.
तर त्या गोडाऊनवर सिलेंडर डायरेक्ट भेटते. तिथं नंबर लागायची काही वेळ नाही लागत. लगेच तिथून सिलेंडर उचलून त्याच्या घरी आल्यावर घरी येतो, जेवण खाऊन करतो, मग आराम करतो. मग भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट रात्री. तर चला. तर आता उठलो मी. तर डोळे सुजलेले दिसले असं बम झोप लागली बाई. तर आता दादा येऊ राहिले, त्यांच्यासोबत सिटीत जायचं आहे. तर आता त्यांच्यासोबत सिटीत जाऊ. ते लहान लेकराचं सामान घ्यायचं आहे, शॉपिंग करायची आहे त्यांची लहान लेकराची. तर ते सामान घ्यायसाठी म्हणे मला चल म्हणे सोबत. तर चला आता दादासोबत सोबत जाऊ. दादा आलेच आहे. तर चला आता भेटू आपण सिटीमध्ये. चला. आता आपण आलो तो इतवारा साईडच आहे, जवाहर गेट साईड. तर इथं आलो होतो बाबूचे कपडे घ्यायसाठी. टावेल, अजून वेगवेगळे जे लागणारे कपडे आहे ते घ्यायसाठी आलो होतो. ते घेऊन झालं आहे. अंदर दादा घेऊन राहिले, बिल पे करत आहे. तर मी तर काही काम नव्हतं तर बाहेर येऊन गेलो. तर लहान लहान लेकराचे कसे मस्त मस्त कपडे आहे इथं, छोटे छोटे, पुरे छोटे छोटे कपडे लागले आहे. खाली तर अजून मस्त कसं आहे, खाली तर अजून मस्त मस्त आहे. शेडणी, ते टावेल म्हटलं नवीन नवीन आहे याच्यात. एवढं तर मला बी नव्हतं माहीत. आज माहीत पडलं की लहान लहान लेकराचं एवढं सामान आहे. आपल्या मोठ्या माणसाच्या मुलांपेक्षाही जास्त तर त्यांचंच राहते. ते घेणं चालू आहे, ते घेतच आहे. बस दादा घेऊन राहिले. ते त्यांचं घेणं झालं मग समोर जाऊ आपण. 8 वाजेपर्यंत घुमणं आहे. 8 वाजेपर्यंत घरी जाऊ. सगळं जोपर्यंत शॉपिंग नाही तोपर्यंत घुमू. शॉपिंग झाले की जाऊ घरी मग. चला. तर भाई आता जायचं आहे राजापेठ. तिथं जाऊन बुक विचारायचे आहे, कारण की पुढच्या महिन्यात 2 तारखेपासून तर पेपर चालू होऊन राहिली. तर तिथे जाऊन पहिले बुका आले काही विचारायचे आहे. काही बुका आहेत त्याचे 2-3 बुक आहे, झेरॉक्स काढायचे. पहिले तिथं जा आणि तिथं जाऊन पहिले बुक काढून घेऊ. ते तिकडला व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की सामान होता हाती आणि काही म्हणते काही लक्षच नाही राहिलं. सामान असल्यामुळं काही लक्ष नाही राहिलं, म्हणून व्हिडिओ जास्त काढू शकलो नाही. आता हा व्हिडिओ एक तिथं जाण्याचा व्हिडिओ काढून घेतो की हा लंबा चालला. हा व्हिडिओ बहुतेक जास्तच लंबा जाईल. तर बघा किती लंबा जाते. आणि यार सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईबची लय गरज आहे. त्याला लवकर पाठवायचं आणि ते लवकर शेअर करा. लवकर सबस्क्राईब करा बा. चला बघूया आता मामाच्या इथं आलो आहे गाडी घ्यायला. तर हे बघा, ह्या 2 भूते इथं बसूनच आहे. इले आता मी डचकलो. कशी डचकली व कशी डचकली? तोंड टाकू एक तोंड. हे बघा, हे भूत आहे काय. तिसरं भूत जे आहे ते ते जे नागपूरला गेलं आहे ते उद्या राहिली ना. हां, ते उद्या येऊ राहिलं. परवा येऊन आलं. तर ते तर परवा दिसन. जर आपण व्हिडिओ कंटिन्यू ठेवू तर दिसेनच, नाहीतर आजचा व्हिडिओ तर बघूनच घ्या. ह्या 2 भूताईले. आता तर मी चाललो राजापेठ. बुक घ्यायची आहे. बुक्स पण घ्यायचे आहे आणि आणखी थोडंसं पर्सनल काम आहे. तर चला तिथं भेटू आता राजापेठवर. चला. तर गाईस आता मी घरी चाललो होतो राजापेठवरून. ते हे 2 नगिने भेटले. हा एक. तर हे गुपचूप खाऊ राहिले होते. म्हटलं जाऊ दे, आपण बी यायला खाऊन घ्या म्हटलं, थोडं काटून घ्या म्हटलं. आम्हाला खातात भावना को समजो ना. देसी ब्लॉगर. देसी गावठी ब्लॉगर. नाही देसी रे. आपले गावठी थोडं वेगळं झालं. देसी ब्लॉगर चांगलं. देशी मध्ये आपण काही बोलतो ते समजून घ्यायचा, तेवढं समजते म्हणा. हे भाऊ तर थोडेसे लाजून राहिले आज. काहून ना भाऊ, दाढी गेली काय? पाणीपुरी वाली तीखीवाली मिरची टाकून मिरची टाकते. हा, तर चला आता पाणीपुरी खाऊ, मग भेटू आपण. तर गाईस आता आम्ही घरी आलो. तसाही आज दिवस पूर्ण घुमण्यात गेला. तर जसा पाहिजे तसं तर व्हिडिओ काढण्यात गेला नाही आहे. कारण मी जिथं जात होतो ना तिथं गर्दी एवढी होती आणि त्यानंतर सामाईनजवळ. आणि आता जिथे राजापेठवर गेलो ना तिथे पण लवकर सगळं करायला लागलं आणि वेळच नव्हता माझ्याजवळ की बा व्हिडिओ काढायचा आहे आणि हे आणि ते. आणि गर्दी तर इतकीच होती
की माहीत असते सिटीतले तर तुम्हालाही माहीत आहे सिटीमध्ये गर्दी कशी राहते. तर हा जसं बोलला तसं बनला नाही, तरी जसा बनला तो बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओबद्दल काही तुम्हाला सांगायचं असेल किंवा काय असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ इतकाच. बाय. काय म्हणता? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. हां, हिचं ऐका आणि लवकरात लवकर जे सांगितले हिने ते करा. तर आजसाठी इतकंच. बाय बाय.